हे आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याचं गाव आहे. तर इथं तुम्हाला काय खायला काय मिळालं का? काहीच नाही, पाण्याचा घोट तर नाही, तर खाणं तर लांबच राहिलं. बॉटल घ्यायची मला तर 10 रुपयाला विकत, ती पण गरम पाणी. उपाशी ठेवलंय, आम्हाला जेवाय दिलं नाही. पाणी सुद्धा नाही, साधं नाही, चहाचं बी नाही कुठं? ह्या गावात. कुणाचं गाव आहे हे कुठं कृषी मंत्र्याचं आहे म्हणा की, आम्हाला तर माहित बी नाही. हे? आता ज्या ठिकाणी उभा आहे ना, हे आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्याचं गाव आहे. तर इथं तुम्हाला काय खायला काय मिळालं का? काहीच नाही, पाण्याचा घोट तर नाही, तर खाणं तर लांबच राहिलं. पाण्याची बॉटल सुद्धा मिळाली ना का. इथं पाण्याची बॉटल घ्यायची मला तर 10 रुपयाला विकत, ती पण गरम पाणी. उपाशी ठेवलंय, आम्हाला जेवाय दिलं नाही. वाटणी सकाळी 6 पासून जेवण, संध्याकाळी 11 पर्यंत जेवण. प्रत्येक दिंडी मालकाला म्हणत होती ती, दिंडी मालक या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या, भांडी घेऊन या, तुम्हाला अन्न न्या. आणि इथं चहाचं पाणी सुद्धा नाही, साधं नाही, चहाचं बी नाही. कुठं? ह्या गावात. कुणाचं गाव आहे? हे कुठं कृषी मंत्र्याचं आहे म्हणा की, आम्हाला तर माहित बी नाही. तरी काही नाही, वारकरी उपाशी थोडक्यात. पाणी तर आहे का इथं? नाही ना, पाणी सुद्धा नाही पाजलं ती. फक्त एवढं केलंय, मंडप मात्र टाकलाय आणि आरामाला फक्त एवढी मिळली. अन्नदान नाही मिळलं, नाही मिळलं. कोणा काय वाटतं तुम्हाला असं मंत्र्यांबद्दल? बरोबर वाटत नाही. तुम्ही सांगा काय वाटतं? हे सुविधा करायला पाहिजे वारकऱ्यांची. वारकरी हा वर्षातून एकदा येणारा असतो, त्याची सुविधा केली पाहिजे. आज महाराष्ट्राचा कृषी मंत्री दत्तामामा भरणे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. वारकऱ्यांची सुविधा केली पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, परत जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. आमदाराच्या गावात आलोय. मंत्री दत्ता मामा मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे. पण त्यांनी काहीच फक्त मंडप टाकलाय. वारकऱ्यांसाठी पाणी नाही, काय नाही, काहीच सोयी केलेली नाही. काय लाजीरवाणी गोष्ट वाटते थोडी. कसं आहे त्याच्या पाणी तरी पाहतो वारकऱ्याला, काहीच नाही सोयी, काहीच नाही. फक्त मंडप केलाय सावलीसाठी त्यांनी. आणि राज्याचे कृषी मंत्र्याचं गाव आहे आज. पाणी पाहिजे फक्त. ऊन असले, उन्हाच्या काळात पाणी पाहिजे प्यायला माणसाला. किंबहुना दत्ता भरणे यांच्या गावातच मी आहे. आपण बघू शकता, म्हणजे त्यांच्या गावाचं नाव अन्नपूर्णे आहे आणि बाजूलाच भरणेवाडी आहे. तर दत्ता भरणे यांचा भली मोठी कमान येत आहे नमस्कार करतानाची. त्यानंतर बाजूला त्यांचे पत्नीचाही फोटो आहे. त्यानंतर आपण बघू शकता की भला मोठा फलक ब्रिजवर लावलेला आहे चमकोगिरीचा. आणि असे चमकोगिरीचे फलक दत्ता भरणे यांचे साधारण मी दौंडपासून जागोजागी बघत आलेलो आहे. आणि या पालखीच्या स्वागतासाठी जी तयारी करायला पाहिजे ती त्यांनी केलेली आहे. ते कुठेतरी पुढे स्वागतासाठी गेलेले आहेत वगैरे. परंतु